आज आपण भौतिक आणि रासायनिक बदल म्हणजेच फिजिकल अँड केमिकल चेंज थोडक्यात पाहणार आहोत. तर भौतिक बदल भौतिक बदल हा असा बदल असतो जो परिवर्तनीय बदल असतो. ज्यामध्ये अ, आकार कमी जास्त होतो. त्यानंतर यामध्ये कुठल्याही नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होत नाही. म्हणजेच रासायनिक संघटन ज्या बदलामध्ये बदलत नाही त्याला म्हणायचं भौतिक बदल. उदाहरणार्थ बर्फाचे पाणी होणे किंवा पाण्याचे बर्फ होणे हा कसा बदल आहे? हा परिवर्तनीय बदल आहे. हा रिव्हर्सिबल बदल आहे. म्हणजेच तो कशामध्ये येणार? भौतिक बदलामध्ये येतो. ठीक आहे. जसं की बर्फाला उष्णता दिली तर बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होते आणि पाण्यातून उष्णता काढून घेतल्यास पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होते. त्यानंतर रासायनिक बदलामध्ये चव बदलते, त्याचा गुणधर्म बदलतो, त्याचा रंग बदलतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन वैशिष्ट्यांचा, नवीन गुणधर्म असलेला नवीन पदार्थ ज्यामध्ये तयार होतो, तो असतो रासायनिक बदल. आणि रासायनिक बदल हा कसा असतो? हा इरिव्हर्सिबल म्हणजेच अपरिवर्तनीय बदल असतो. उदाहरणार्थ लाकूड जळणे किंवा ज्वलन हा आहे रासायनिक बदल. तर प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणता भौतिक बदल आहे? बर्निंग ऑफ वूड लाकूड जळणे, रायपनिंग ऑफ फ्रूट फळ पिकणे, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर पाण्याचे बाष्पीभवन आणि डायजेशन ऑफ फूड. तर तर तुम्हाला सांगायचं आहे भौतिक बदल यामधला कोणता आहे? ऑप्शन नंबर सी हा आहे भौतिक बदल. बघा, बर्निंग ऑफ वूड लाकूड जळणे हा आहे रासायनिक बदल. एकदा लाकूड जळल्यानंतर परत आपल्याला जसं लाकूड होतं तसं मिळवता येत नाही. एकदा फळ पिकलं तर ते परत हिरवं होत नाही. त्यानंतर डायजेशन ऑफ फूड अन्नाचे पचन हा कसा आहे? रासायनिक बदल आहे. इन विच टाइप ऑफ चेंज इज अ न्यू सबस्टन्स फॉर्म. कोणत्या प्रकारच्या बदलामध्ये नवीन पदार्थ तयार होतो? फिजिकल चेंज भौतिक बदल, केमिकल चेंज रासायनिक बदल, टेम्पररी चेंज तात्पुरता बदल, नन ऑफ दिस यापैकी काहीही नाही. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर सांगायचे. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा. तर जेव्हा नवीन पदार्थ तयार होतो असा शब्द येईल किंवा न्यू सबस्टन्स फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स तेव्हा नेहमी असतो केमिकल चेंज म्हणजेच रासायनिक बदल. द प्रोसेस ऑफ डिपॉझिटिंग अ लेयर ऑफ झिंक ऑन आयरन इज कॉल्ड. लोखंडावर जस्ताचा थर चढवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? क्रिस्टलायझेशन स्फटिकीकरण, रस्टिंग गंजणे, गॅल्वनायझेशन, न्यूट्रलायझेशन. तर लोखंडावर जस्ताचा थर हा कशासाठी चढवला जातो? तर फ्रॉम रस्टिंग. तर ऑप्शन नंबर सी गॅल्वनायझेशन. व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ बेकिंग सोडा? बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड. बेकिंग सोडा ऑप्शन बी सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं काय? कॅल्शियम कार्बोनेट रासायनिक सूत्र CaCO3. सोडियम कार्बोनेट हा असतो Na2CO3. रस्टिंग ऑफ आयरन इज लोखंडाचे गंजणे हा एक बदल आहे. फिजिकल, केमिकल, रिव्हर्सिबल, फास्ट. तर लोखंडाचे गंजणे हा कोणता बदल आहे? हा आहे रासायनिक बदल. आणि लोखंडाच्या गंजण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते ती म्हणजे वॉटर प्लस एअर ऑक्सिजन. वेन कार्बन डायऑक्साइड इज पास थ्रू अ लाईम वॉटर इट टर्न्स मिल्की ड्यू टू. जेव्हा कार्बन डायऑक्साइड चुनखडीच्या पाण्यातून सोडला जातो तेव्हा ते कशामुळे दुधाळ होते? कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॉपर सल्फेट. ऑप्शन बी कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3. आणि ही कोणत्या वायूची परीक्षा असते? तर ती असते कार्बन डायऑक्साइड CO2. यामध्ये कोणता वायू असतो? CO2. विच गॅस इज रिलीज वेन विनेगर रिएक्ट्स विथ बेकिंग सोडा. विनेगरची बेकिंग सोड्यासोबत अभिक्रिया झाल्यावर कोणता वायू बाहेर पडतो? हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन. ऑप्शन सी कार्बन डायऑक्साइड. मॅग्नेशियम बर्न्स विथ अ डॅझलिंग डॅश लाईट. मॅग्नेशियम कोणत्या रंगाच्या लख्ख प्रकाशाने जळते?
ऑप्शन सी व्हाईट, पांढरा. फॉर रस्टिंग टू ऑकर प्रेझेन्स ऑफ बोथ डॅश अँड डॅश इज एसेन्शियल. गंजण्यासाठी रिकामी जागा आणि डॅश या दोन्हीची उपस्थिती आवश्यक असते. आताच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. तर गंजण्यासाठी आवश्यकता असते ऑक्सिजन आणि वॉटर दोन्हींची. विच ऑफ द फॉलोइंग इज अ केमिकल चेंज. खालीलपैकी कोणता रासायनिक बदल आहे? मेल्टिंग ऑफ आईस, बर्फाचे वितळणे, बीटिंग ॲल्युमिनियम टू मेक फॉईल, ॲल्युमिनियम फॉईल बनवणे, फोटोसिंथेसिस, डिझॉल्विंग सॉल्ट इन वॉटर. आपल्याला विचारलेला आहे केमिकल चेंज, रासायनिक बदल. बर्फाचे वितळणे हा काय? हा एक भौतिक बदल आहे. बर्फ वितळल्यानंतर परत त्याचं पाण्याचं बर्फ होऊ शकते, म्हणजे बर्फाचं पाणी आणि पाण्याचा बर्फ. तर यामधील रासायनिक बदल आहे फोटोसिंथेसिस. आणि जुलै 2024ला असा प्रश्न विचारला होता की फोटोसिंथेसिस ही अभिक्रिया कशी आहे, म्हणजे उष्माग्राही आहे की उष्मादायी आहे, म्हणजे एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे. तर फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण यामध्ये उष्णता शोषली जाते आणि ज्या क्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्याला आपण म्हणतो उष्माग्राही अभिक्रिया किंवा एंडोथर्मिक. हा प्रश्न आलेला आहे. एंडोथर्मिक म्हणजेच उष्माग्राही. फिजिकल चेंजेस आर जनरली. भौतिक बदल सामान्यतः कसे असतात? अपरिवर्तनीय, परिवर्तनीय, परमनंट, नन ऑफ दिस. तर भौतिक बदल हे परिवर्तनीय असतात. उदाहरणार्थ बर्फाचे पाणी होणे आणि पाण्याचे परत बर्फ होणे. इरिव्हर्सिबल किंवा अपरिवर्तनीय हा कशामध्ये असतो? हा असतो रासायनिक बदल. क्रिस्टलायझेशन इज अन एक्झाम्पल ऑफ. स्फटिकीकरण हे कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन सी फिजिकल चेंज. द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट इज. गंजण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? आणि हा कोणत्या रंगाचा असतो? तांबूस रंगाचा, रेडिश ब्राऊन कलर. ऑप्शन ए Fe2O3, आयरन ऑक्साईड. ओझोन लेअर प्रोटेक्ट्स अस फ्रॉम. ओझोनचा थर आपले कशापासून संरक्षण करतो? आणि हा थर कुठे असतो? सितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर. कशापासून संरक्षण करतो? अल्ट्राव्हायलेट रेज. ओझोनचा फॉर्म्युला आहे O3. आणि ओझोन संरक्षण दिवस कधी असतो? 16 सप्टेंबर. स्टेनलेस स्टील इज मेड बाय मिक्सिंग आयरन विथ. स्टेनलेस स्टील लोखंडात काय मिसळून बनवले जाते? ऑप्शन ए कार्बन, क्रोमियम आणि निकेल. अ ब्राउन लेयर फॉर्म ऑन एन ऍपल स्लाइस इज ड्यू टू. सफरचंदाच्या फोडीवर तयार होणारा तपकिरी थर कशामुळे असतो? तर हा असतो केमिकल चेंज. जसं की केळीची साल काही दिवसानंतर काळी पडणे हा कोणता बदल आहे? हा सुद्धा एक रासायनिक बदल आहे, म्हणजेच केमिकल चेंज आहे. बर्निंग ऑफ अ कॅन्डल इज. मेणबत्ती जळणे हा कोणता बदल आहे? ओनली फिजिकल, फक्त भौतिक, ओनली केमिकल, फक्त रासायनिक, बोथ फिजिकल अँड केमिकल, भौतिक आणि रासायनिक दोन्ही, की यापैकी नाही. नीट विचार करून या प्रश्नाचं उत्तर सांगा. आता बर्निंग ऑफ कॅन्डल, कॅन्डल जळणे. बघा, आता एक तर बर्निंग आहे आणि बर्निंग आपण शिकलो. बर्निंग कशामध्ये येते? ज्वलन हे येते रासायनिक बदलामध्ये. आणि कॅन्डल जळत असताना तिचा आकार सुद्धा कमी कमी होत जातो. म्हणजे या ठिकाणी आकारही कमी होत आहे आणि यामध्ये ज्वलनाची क्रिया पण होत आहे. म्हणजे इथे भौतिक आणि रासायनिक दोन्ही बदल होतात, हे लक्षात ठेवा. भौतिक आणि रासायनिक हा महत्वाचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ फिजिकल चेंज. खालीलपैकी कोणते भौतिक बदलाचे वैशिष्ट्य नाही? चेंज इन शेप, आकारामध्ये बदल होतो, हा बरोबर आहे. चेंज इन स्टेट, अवस्थेमध्ये बदल होतो, बरोबर आहे. बघा, आता अवस्थेमध्ये बदल कसा होतो? तर बर्फ आहे आणि बर्फाचं पाणी आहे. मग बर्फाची अवस्था ही कशी आहे? स्थायी आहे, म्हणजे सॉलिड आहे. ठीक आहे. आणि पाण्याची आहे लिक्विड. म्हणजे फिजिकल चेंज मध्ये काय होते? चेंज ऑफ स्टेट म्हणजे अवस्थामध्ये बदल होतो, तर हा बरोबर आहे. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स, तर नवीन पदार्थाची निर्मिती यामध्ये होत नाही. मग नवीन पदार्थाची निर्मिती कुठे होते? केमिकल चेंज मध्ये.
कॉपर सल्फेट सोल्युशन इज अल्सो नोन ॲज कॉपर सल्फेट द्रावणाला काय म्हणतात? त्याला म्हणतात ब्लू विट्रिऑल, मूर्छूत. आणि कॉपर सल्फेटचं रासायनिक सूत्र CuSO4, ज्यामध्ये कॉपरवर असतो +2 आणि इथे प्लस आहे, तर याच्या उलट इकडे काय येणार मायनस आणि 2 ला 2. सल्फेटवर असतो -2. रस्टिंग इज फास्टर इन गंजण्याची प्रक्रिया कशामध्ये वेगवान असते? डेझर्ट्स वाळवंटात, कोस्टल एरियाज किनारपट्टीच्या भागात, कोल्ड रिजन्स थंड प्रदेशात, माउंटेन्स डोंगराळ भागात. तर गंजण्याची क्रिया ही जलद कुठे होते? कोस्टल एरिया म्हणजेच किनारपट्टीच्या भागामध्ये होते. व्हेन अ आयर्न नेल इज डीप इन कॉपर सल्फेट इट बिकम्स जेव्हा लोखंडी खिळा कॉपर सल्फेटमध्ये टाकला जातो तेव्हा तो कसा होतो? बघा, आयर्न नेल म्हणजेच Fe हा कशामध्ये टाकला जातो? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट CuSO4. आता यामध्ये आयर्न जो आहे तो मोर रिएक्टिव्ह आहे कशापेक्षा? कॉपरपेक्षा. म्हणजे हा याला डिस्प्लेस करणार. टाइप ऑफ रिएक्शन कोणतीही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे आणि कॉपरची जागा कोण घेणार? Fe घेणार. तर इथे तयार होईल FeSO4 आणि प्लस मध्ये कॉपर हा वेगळा तयार होईल. म्हणजे आता या लोखंडी खिळ्यावर कॉपरचा थर तयार होतो आणि जो कोणत्या रंगाचा असतो? ब्राउनिश म्हणजेच तपकिरी रंगाचा. मॅग्नेशियम ऑक्साईड व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यात विरघळल्यानंतर काय होईल किंवा त्याचं प्रोडक्ट काय होईल? ऑप्शन बी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. बघा, मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजेच MgO आहे आणि हा पाण्यामध्ये म्हणजेच H2O. आता H2O मध्ये एक असतो H प्लस आणि दुसरा असतो OH मायनस आणि Mg काय प्लस आहे, ऑक्सिजन मायनस आहे. तर या प्लसची अभिक्रिया कोणासोबत होणार? मायनस सोबत होणार. ठीक आहे. आणि एक नवीन पदार्थ तयार होतो MgOH2. आता OH2 का रे? OH वर मूळ जो प्रभार असतो तो -1 असतो. पण मॅग्नेशियमवर किती असतात? +2 असतात आणि ऑक्सिजनवर -2 असतात. म्हणजे मॅग्नेशियमवरच्या +2 ला न्यूट्रल करण्यासाठी हे OH किती आलेले असतात? 2. म्हणून येथे रासायनिक सूत्र येते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचं MgOH2. डायजेशन ऑफ फूड इज अ केमिकल चेंज बिकॉज अन्नाचे पचन हा रासायनिक बदल आहे. याचं कारण काय? तर रासायनिक बदल म्हटला तर त्यामध्ये नवीन सबस्टन्स तयार होत असतात, नवीन पदार्थ तयार होतात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फास्ट चेंज खालीलपैकी कोणता वेगवान बदल आहे? रस्टिंग ऑफ आयरन लोखंड गंजणे, फॉर्मेशन ऑफ कर्ड दही तयार होणे, बर्स्टिंग ऑफ क्रॅकर्स फटाके फोडणे, ग्रोथ ऑफ अ प्लांट रोपाची वाढ होणे. तर आपल्याला फास्ट जलद बदल विचारलेला आहे. तर यामधला आहे बर्स्टिंग ऑफ क्रॅकर्स फटाके फोडणे. लाईम वॉटर इज केमिकली चुनखडीचे पाणी रासायनिकदृष्ट्या काय आहे? म्हणजे रासायनिक सूत्र आपल्याला विचारलेलं आहे. लाईम वॉटर आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2. यामध्ये सुद्धा कॅल्शियमवर किती असतो? +2 हा चार्ज असतो. कारण याचा अणुअंक आहे 20 आणि इलेक्ट्रॉनिक संरूपण जर पाहिलं आपण तर 2, 8, 8 आणि 2. मग याला स्टेबल होण्यासाठी हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे हे गमवावे लागतील. तेव्हा याचं अस्टेट म्हणजे ऑक्टेट स्टेट कंप्लीट होईल. एक्सप्लोजन ऑफ अ फायरवर्क इज फटाक्यांचा स्फोट हा एक डॅश आहे. फिजिकल चेंज, केमिकल चेंज, रिव्हर्सिबल चेंज, स्लो चेंज. तर फटाक्यांचा स्फोट होणे हा एक केमिकल चेंज आहे म्हणजेच रासायनिक बदल आहे. इन फिजिकल चेंजेस द डॅश प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स चेंज. भौतिक बदलांमध्ये पदार्थाच्या रिकामी जागा गुणधर्मात बदल होतो. मग भौतिक बदलामध्ये केमिकलमध्ये तर बदल होणार नाही, रासायनिक संघटन यामध्ये बदलत नाही. तर भौतिक बदलामध्ये आकार हा बदलतो. ठीक आहे. फक्त आकार येईल, रंग बदलत नाही. कारण रंग बदलणे हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? हे रासायनिक बदलाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच फळ पिकणे यामध्ये काय होत आहे? रंग बदलत आहे.
तर ते आहे केमिकल चेंज. रंग नाही तर अवस्था येते. स्टेट बदलणे हे कशामध्ये येणार? बघा आकार आणि अवस्था हे ते फिजिकल चेंजमध्ये. मेकिंग ऑफ मॅन्युअर फ्रॉम लीव्हज इज पानांपासून खत तयार करणे हा कोणता बदल आहे? बघा एकदा खत तयार झालं तर परत पाने तयार होणार नाहीत. म्हणजे हा अपरिवर्तनीय बदल आहे. इरिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजेच ऑप्शन बी केमिकल चेंज. चेंज इन कलर ऑफ अ सोल्युशन इज ऑफन अ साइन ऑफ द्रावणाच्या रंगात होणारा बदल हे सहसा कशाचे लक्षण आहे? रंगामध्ये होणारा बदल. बघा रंग कशामध्ये बदलतो? जसं की रायपनिंग ऑफ फ्रुट्स, फळ पिकणे यामध्ये रंग बदलतो आणि तो कोणता बदल आहे? केमिकल चेंज. रंग बदलणे हा असतो रासायनिक बदल. Which method is used to obtain pure crystals of a substance? पदार्थाचे शुद्ध स्फटिक मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन बी क्रिस्टलायझेशन. धन्यवाद.